नमस्कार मित्रांनो, आपण चाललोय आता रायगडला. आणि रायगडला बघा, इथं साहिल आहे मागं ड्रायव्हिंग करायला. इथं निखिल आहे, परीक्षित वाडकर आहे, त्याची ओळख नंतर करून देतो तुम्हाला. आता शिक्षक आहे डांगे कॉलेजवर. निखिल इकडे बघ. निखिल बँकेत जॉबला आहे आणि साहिलचा बिझनेस आहे. तुम्हाला दाखवतो काय. प्रतीक करनाळे, ऋषीला ओळखताय तुम्ही, परशाला पण ओळखताय, ही दोघं ओळखताय तुम्ही. आणि ही आहे मेन कॅरेक्टर आपला. आता प्रत्याकडे देतो जरा. प्रथा सांगणार आहे ट्रिप आपली कशी होणार आहे, काय पुढचा सगळा प्लॅन सांगतोय. बघा तुम्ही, हे बघा बायसेप बघा. अरे बायसेप बघा, बायसेप हा ट्रायसेप बघा ट्रायसेप. आणि ऍक्च्युली ऋषीचा चुकीचा पार्ट वाढलाय, ते मी दाखवतो तुम्हाला. ऋषी असं कर, हे सोड बघा ऋषीचा. हा बघा, ही ऍक्च्युली इंजुरी आहे ऋषीची, आपण बघूया बघा. आणि ऍप्स बघा ऋषीचे, एवढे मोठे ऍप्स आहेत, आहे की नाही. आमचे आताच ओळखीचे झालेले ऋषी दादा जरा लाजायले, त्यामुळं माझ्या पण चेहऱ्यावर जरा लाजल्यागत दिसायले. हळूहळू एका त्या मुलगीला कशी एका मुलाची सवय होते, तशी हळूहळू प्रत्येकाला ऋषीच्या सहवासाची सवय होत आहे. आणि ऋषीचा सहवास त्याला अतिशय आल्हाददायी वाटत आहे. तरी बघा, बोलून देत नाही, दोघांच्या चेहऱ्यावरती किती खुशी आहे. बोलून देत नाही. थोड्याच वेळात निखिल दादा यांचे मागं बैठकीसाठी आगमन होणार आहे. हे निखिल दादा आहेत आमचे. स्वतःच्या वक्तृत्वातून कर्तृत्व सिद्ध करून लोकांच्या मनावर प्रभुत्व करणारा असं एक नेतृत्व म्हणजे परीक्षित वाडकर. नॉनव्हेज खात नाही म्हणून दुसऱ्याच्या ताटातले पोळी चोरणारे, लिंबू पिळून अंडी खाणारे. तरी परीक्षित वाडकर यांचा आम्ही क्षमस्व. ते खरोखरच नॉनव्हेज खात नाहीत, शुद्ध शाकाहारी आहेत. मळ नसतानाही नॉनव्हेज पाळणारे. तसेच आपले ऋषीदादा आतापर्यंत शिवशांत पाटील आणि ऋषीदादा यांना जिम साठी डाएट विचारला तर ते काय सरळ सांगणार. ते म्हणतात नुसतं भात खायचं. ओरिजिनल डाएट सांगितलंय मित्रांनो. ओरिजिनल महत्वाचं वाक्य शिवशांत पाटील यांनी मला बॉडी होण्यासाठी दिलेला संदेश म्हणजे ते वाक्य म्हणजे मोलाचा संदेश. चुकून खायचं आणि कुतून हागायचं. हा असून बहुतेक मला वाटतंय मित्रांनो तिथंच चुकतंय. नोट करून ठेवलेला आहे. आरशाच्या छिद्रातून इकडे बघतात. हे आरशाचे छिद्र आणि हा साहिल. याला बोलायला येत नाही, मला कळालं. ऍक्च्युली असं व्लॉगिंग होत नसतं. तर बघूया आपण आणि काय बोलतोय बघूया. हा ऍक्च्युली पहिल्यांदा असं मी बोललेलो आहे, त्यामुळं भावांवर लोड घेऊ नकाले. आणि शिवशांचं सगळं ऐकू नका. गेम करणारा माणूस आहे तो. थांबलोय आता आपण मित्रांनो घाटात कुठल्या आणि व्ह्यू बघा कसला खतरनाक आहे. 5:45 वाजलेत जवळपास. ही टीम आहे आपली सगळी. आपण एवढे जण चाललोय. जरा फोटोशूट करून घेऊया. वातावरण चांगलं आहे तर फोटोशूट चांगलं होईल असं वाटतंय. बघूया काय होतंय. आणि हा बघा साहिल मध्येच इंग्लिश झाडतोय. त्याला काही येत नाही ऍक्च्युली, बॉट आहे की नाही. माझ्यासमोर सगळेच बॉट आहेत असं मला कधी कधी वाटतंय यार. पण खूप मागं पडलो. चला ठीक आहे, सिरियस गोष्टीनंतर ब्लॉगिंग सुरू केलंय. त्यांचं दबागे ब्लॉग करेंगे, सीखेंगे नहीं. चलो बढ़ते हैं आगे. ही बघा कशी चालले आहेत. परशा हॅलो. हा आहे ऋषी, आता ओळख करून देतो. हा आहे निखिल 2 म्हणतोय 2. पर्या मगाशी ओळख करून दिल्या. आणि हा आहे साहिल आंबोळी उर्फ तांबोळी. हा प्रत्यय आहे बघा मित्रांनो. प्रतीक हाय कर ब्लॉग मध्ये. हॅलो बीच मध्ये. आणि हा साहिल आहे. ठीक आहे, आपण येऊ आता. दाखव
पुढे जण आपण चाललोय ब्लॉग. मैं हूँ ये शिवशांत है और ये साहिल. आपण चाललोय आता. अरे ते ब्लॉग राड्या जाऊन पाडले रागाला आलंय. एडिट करा तेवढं. इकडे ठीक आहे ना. तर मागं बघा व्ह्यू कसला आहे बघा, खतरनाक आहे. आणि अनेक माहिती मिळाल्या. ह्या प्रत्या बिचाऱ्याचा पाय सुजलाय, पाय दाखवतो तुम्हाला. आणि तरी पण फक्त आणि फक्त शिवशांत पाटलांना मोटिवेट केल्यामुळं आपण जरा सिपी द्यायला लागलाय खरं. असू दे. हे बघा शोल्डर कसं आहे. हे कसं आहे बघा. हा बघा आहे काय कसं आहे. ठीक आहे. याचा पाय सुजलाय. बघू आता हे उद्या रायगड कसा करतो. चढणार. ऍक्च्युली अर्धा ब्लॉग आपण याच्यावरच काढू. ह्यो रडणार उद्या आणि आपण त्याचे फोटोज घ्यायचे ब्लॉगिंग म्हणून. नाही मजा करायची. चला रायगडचे गाईड आहेत आमचे. आणि पाय बघा याचा. अरे त्यात दिसत नाही. एक मिनिट हे बघा पाय सुजलाय त्याचा. सुजला बिजला काय नाही. फोटो बोलायला लागला. बघूया आपण उद्या चढताना कळते काय झालं त्याला. चला पुढे बघूया. महाबळेश्वर मध्ये थांबलोय मित्रांनो. आणि मागं व्ह्यू बघू शकताय कसं झालाय. हा बघा पूर्ण डव आले, धुकं साचलंय. आणि ही सगळी गँग येत आहे आपली. हे आहे तिथं फोटोशूट ते सुरू आहे. व्ह्यू एकदम मस्त आहे म्हणून थांबलोय बघण्यासाठी. 8:15 वाजल्यात रात्रीची आणि मजा यायला लागली यार. असल्या थंडीत असली खतरनाक थंडी आहे. नाही म्हणजे जास्त बोचट पण नाही आणि जास्त त्रास देणारी नाही. एकदम आल्हाददायी थंडी म्हणू शकतोय आपण याला. आणि हा प्रतीक जो ब्लॉगिंग करताना थोडा लाजतोय. आता त्याला कम्फर्टेबल करतो मी हळूहळू. मॅचिंग घातलंय बघा आज आम्ही. ठरवून घातलं नाही. माझा निळा शर्ट ऑलवेज सगळ्यांना मॅच होतोय का काय माहित नाही. आणि बॉडी बघा. हा प्रतीक बायसेप. अरे दाखव. हा बघा लगेच शोल्डर त्याची फेवरेट पोज आहे वाटतं. ऍब्स येत आहेत. बघा ऍब्स आहेत. तिकडं ऋषीचा आणि परशाचं फोटोशूट चाललंय. तर मिळूया आता रायगडवर किंवा संध्याकाळी रूम टूर दाखवतो तुम्हाला. बघूया आपण कसं होत आहे. रूम टूर देव्या गेल्यावर पोहोचल्यानंतर रायगडमध्ये रूम बुक केलेले. साधारण त्याचा खर्च 1200-1500 रुपयाच्या आसपास काहीतरी झाला. ठीक आहे ना. तर चिप मध्ये मिळाले रूम 2000 1500च्या आसपास मिळाले. बघू यांची मजा बघा. ही काय चाललंय. खोळायस काय सर. ड्रेस बीस काढायला बघायला काय याला जरा निपटवतो 2 मिनिटात.